बहुतेक व्हिडिओ आपले हे ड्रायव्हिंग क्षेत्रामधले असतात आणि ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये ज्या घडामोडी होतात त्याच्याबद्दलच मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो की गाडी चालवता वादविवाद टाळा, वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष न करता सुरक्षित वाहन चालवा, आपली काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि इतर लोकांचीही काळजी घ्या. हेच माझं सांगण्याचा प्रयत्न असतो की सामंजस्यपणाने भूमिका सगळ्या जर घेतल्या ना तर बहुतेक गाडी चालवताना वादविवाद जे होतात ना ते टळतील. आज 36 वर्ष झालं आपण गाडी चालवतो. हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, व्हिडिओ थोडासा संवेदनशील पण आहे, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, ड्रायव्हिंग भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ फक्त सामान्य माणसाच्या नजरेतून बनवलेला आहे, कारण आजकाल 2 टॅग तुम्हाला लगेच मिळतात. सरकार कुठलंही असू द्या, जर तुम्ही सरकारच्या बाजूने बोलला तर तुम्हाला अंधभक्त बोललं जातं, जर तुम्ही सरकारच्या विरोधात बोलला तर तुम्हाला देशद्रोही बोललं जातं. त्यामुळं हा व्हिडिओ सामान्याच्या नजरेतून बनवलेला आहे, नाही कुठल्या सरकारच्या विरोधात बनवला आहे. का असं मी बोलतोय? का तर साधारण 1 महिन्यापूर्वी नीटचा पेपर लीक झाला आणि 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि त्याच्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म झाला. विविध राज्यामध्ये त्यांनी आंदोलन घेतली, सभा घेतल्या आणि शेवटी त्यांनी जंतर मंतरवर ठिय्या मांडून गेली 1 महिन्यापासून ते सरकारला जाब विचारतायत की पेपर लीक झालाय, ह्याची जबाबदारी कोणीतरी घ्यावी आणि धर्मेंद्र प्रधान साहेबाचा राजीनामा, एवढंच त्यांची मागणी होती. पण आतापर्यंत शासन व्यवस्थेमधला कुठल्याही जबाबदार व्यक्तीने जाऊन त्यांच्याबद्दल साधी विचारपूस केली नाही किंवा काय तुमच्या मागण्या आहेत, कशासाठी आहेत, या सगळ्या बोलून चालून ह्याच्यावर तोडगा निघाला असता. कित्येक आंदोलन झाली, त्याच्यानंतर 8-10 दिवसात, 4-5 दिवसात तिथे जाऊन शासनामधील एक जबाबदारी व्यक्ती जाऊन त्याच्यावर तोडगा कित्येक लोकांनी काढला. पण इथे 1 महिना जरी झाला तरी कोणीही गेलं नाही. पुन्हा एकदा सांगतो, हा व्हिडिओ फक्त सामान्याच्या नजरेतून आहे, कुठल्याही सरकार विरुद्ध नाही. संविधानिक पद्धतीने हे आंदोलन चालू होतं. जनतेने निवडून दिलेल्या मतावरच हे सरकार उभं राहिलंय. त्यामुळे सरकारमधील कुठल्या तरी व्यक्तीनं ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे होती. पण तसं न करता अक्षरशः 1 महिना झालं त्यांचं आंदोलन चालू आहे, पण शासनातील कुठल्याही जबाबदार व्यक्तीनं जाऊन त्यांची भेट घेतली नाही आणि शेवटी 20 तारखेला त्यांनी संसद भवनकडे कूच केली. का तर 20 तारखेला पावसाळी अधिवेशन चालू होतं आणि कालचा जो प्रकार बघितला तो सगळ्यांनीच बघितलाय. त्यामुळे हे कुठंतरी थांबलं पाहिजे होतं. सामान्याच्या नजरेतून हा व्हिडिओ बनवलाय. उद्या तुमची आमची सुद्धा लेकरं ना कुठे या अशा व्यवस्थेला बळी पडणार आहेत. संविधानिक पद्धतीनं आंदोलन चालू होतं, त्याला न्याय देणं आत्ताच्या प्रस्थापित सरकारचं काम होतं. पण तसं न करता कालचा जो भडका उडाला, अक्षरशः हे निंदनीय झालं. कुठल्याही सरकारला आपण नावं ठेवत नाही, मी अगोदरच सांगितलंय. फक्त सामान्याच्या नजरेतून हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.